या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांची श्रीमंती सांगितलेली आहे। कोणती श्रीमंती सांगितली आहे? श्री शब्दाचा अर्थ नेमका काय करायचा, किती प्रकारे करायचा, याचा विचार आपला सुरू आहे। श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। संतांच्या चरणावर माथा असो, त्यांना साष्टांग दंडवत असो, त्याच्यामुळे आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो, त्यांना आम्ही सांभाळा एवढंच बोललो आणि एवढ्याच आमच्या उत्तरी म्हणजे बोलण्याने त्यांनी आमचा सांभाळ केलेला आहे। त्यांच्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम वाढलेलं आहे, आमची काया दवरलेली आहे, आमचा उद्धार झालेला आहे आणि त्यांची सेवा मात्र आम्हाला कोणतीही घडली नाही। पूर्व पुण्याचा ठेवा उडवला आणि ते संत भेटले, असे जे सगळं संतांचं वर्णन केलंय आणि संतांच्या कृपेच्या फलाचं वर्णन केलंय। त्या संतांचं विशेष वर्णन, ते संत कसे आहेत, त्यांचं स्वरूप काय, तर त्याचं वर्णन एका शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी केलंय। तो शब्द आहे श्री। श्री संतांची असे संत कसे आहेत, तर ते श्री आहेत, म्हणजे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे एक ऐश्वर्य आहे आणि ते कोणतं ऐश्वर्य आहे, ते कोणती श्रीमंती आहे, याचा आपला विचार सुरू आहे।